अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यात सुरू झालेल्या युद्धाचे परिणाम गॅसच्या किमतीवरही झाले आहेत. जागतिक स्तरावर गॅसच्या किमतीमध्ये वाढ झाली आहे. त्यामुळे आता सरकारकडून घरगुती आणि व्यावसायिक वापरातील सिलेंडरच्या दरात वाढ करण्यात आली आहे. तर सरकारच्या या निर्णयाबाबत गृहिणी मात्र संताप व्यक्त करतायत. पाहूया याच संदर्भातला हा स्पेशल रिपोर्ट. अमेरिका, इस्रायलने इराणवर केलेल्या हल्ल्यानंतर संतप्त इराणने आता अमेरिका आणि इस्रायलच्या मित्र राष्ट्रांवर हल्ले सुरू केले. जगाला तेलाचा पुरवठा करणाऱ्या या देशांवर हल्ले चढवले जात असल्याने त्याचा परिणाम आता जागतिक अर्थव्यवस्थेवर होऊ लागलाय. या युद्धामुळे जागतिक स्तरावरील गॅसच्या किमती वाढल्या आहेत. 7 मार्च 2026 पासून व्यावसायिक आणि घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात मोठी वाढ झाल्याने सर्वसामान्यांचं बजेट कोलमडलं असून महिलांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. हॉटेल व्यवसाय हा बंद पडून जाईल जर कमर्शियल सिलेंडर बंद केलं तर. कारण घरगुती सिलेंडर हे वापरायला हॉटेलला बंदी असल्यामुळे फक्त कमर्शियल सिलेंडर हेच वापरायला लागतात. कमर्शियल सिलेंडर जर बंद झाले तर हॉटेल पूर्णतः बंद पडेल. आज हॉटेलच्या भरोशावर कमीत कमी 10 ते 15, 20 माणसं कामाला असतात. आज त्यांचा परिवार असतो चालणारा. हॉटेल व्यवसाय जर चालला तर हे सगळं चालतं. जर हे बंद पडलं तर हॉटेल व्यवसाय पूर्णतः बंद पडेल. एकंदरीत परिणाम तर असा होईल तर पूर्ण उपासमारीची वेळ येईल सगळ्यांवर आणि हॉटेल व्यवसाय पूर्णतः बंद होईल. पण आज हॉटेल व्यवसाय बंद झाला म्हणजे भरपूर जण शिकायला बाहेर असतात. त्यांचं जेवणाची व्यवस्था हॉटेलमध्ये होते किंवा कोणी बाहेरगावीवरून येतं त्यांची व्यवस्था होते आणि काही कार्यक्रम असतात ते सगळं बंद होऊन जाते. नाही बंद झाले तर हॉटेल व्यवसाय पूर्णपणे बंद पडेल. ह्यावर शासनाने असा निर्णय काढावा हे कमर्शियल गॅस जे आहे ते चालू ठेवावे आणि रेट पण आटोक्यात ठेवून चालू ठेवले पाहिजे तर आमचा व्यवसाय चालेल. ठीक आहे, तुमचा प्रश्न आहे आणि हा सर्वसामान्याचा पण प्रश्न आहे. आपण जर विचार केला तर आपण सगळे काही म्हणजे सगळे जॉब पर्सन असतात, सगळे नोकरी करतात असं नाहीये. जे जर सर्वसामान्य जनतेचा जर विचार केला तर एक रुपया त्यांना कष्टाने कमवावा लागतो आणि सगळ्यामध्ये त्यांना सगळं काही ऍडजस्ट करायचं राहतं. सगळ्यांना आपापले स्वतःचे घरं पण नसतात, त्यांना घर भाडे वगैरे करायचं राहतं, किराणा वगैरे सगळ्यांचा जर विचार केला तर एक रुपया त्यांना कमवून खूप कष्टाने म्हणजे मेहनतीने कमवावा लागतो आणि त्याचा म्हणजे उपयोग पण खूप व्यवस्थित त्यांना करायचा राहतो. तर 1-2 नाही तर किंवा एक दोन नाही तर तब्बल 60 रुपयांनी जर सिलेंडर गॅस जर महाग होत असेल तर सर्वसामान्य जनतेने करायचे कसे आणि जगायचे कसे? त्या व्यतिरिक्त ते तर एक वेळेस उपाशी पण कधीतरी झोपू शकतात. आपण हा विचार करण्यासारखी गोष्ट आहे की 1-2 रुपयाचा जर विचार असता तर ठीक आहे, पण असेच जर सिलेंडरचे भाव वाढत राहिले तर जे पहिल्या सुविधा होत्या, ज्या महिला चुलीवर वगैरे स्वयंपाक करत होत्या, सर्वसामान्य जनता तर त्यांनाच आवडेल ते की आपण चुलीवर स्वयंपाक करूया. तर यावरती सरकारने पण विचार केला पाहिजे. आता सध्या युद्ध परिस्थिती आहे त्याच्यामुळे आपण समजू शकतो, परंतु नक्कीच सरकारने विचार करून एवढे महाग जर होत असतील तर सर्वसामान्य जनतेचाही त्यांनी विचार केला पाहिजे. इराण, अमेरिका, इस्रायल यांच्यात सुरू असलेल्या युद्धामुळे मनमाडच्या पानेवाडी भागात असलेल्या इंडियन ऑइल कंपनीतून राज्यभरात केला जाणारा गॅस पुरवठ्यावर कोणताही परिणाम झाला नाही. कंपनीच्या गॅस बॉटलिंग प्लांटमधून रोज 130 ते 140 ट्रकच्या माध्यमातून राज्यातील वेगवेगळ्या भागात सुरळीतपणे घरगुती गॅस सिलेंडर पुरवठा केला जातोय. मी कांतीलाल लुणावत पानेवाडी येथे इंडियन गॅस प्लॅन्टमध्ये ट्रान्सपोर्ट कॉन्ट्रॅक्टर असून माझ्या स्वतःच्या भरपूर गाड्या आहेत. इथून धुळा जिल्हा, जळगाव जिल्हा, नांदेड जिल्हा, बॉम्बे साईड, नाशिक जिल्हा अशा ठिकाणी सप्लाय चालू आहे. कुठेही काही परिस्थिती युद्धाचा कुठलाही परिणाम नाही, व्यवस्थित चालू आहे. इथून पुढे काही परिणाम झाला तर सांगता येते, पण आज एकदम व्यवस्थित चालू आहे. एकंदरीत सद्यस्थितीत सिलेंडरचा पुरवठा सुरळीत सुरू असला तरी युद्ध असंच सुरू राहिल्यास गॅस सिलेंडर मिळण्यास विलंब होण्याची शक्यता आहे. त्यातच घरगुती आणि व्यावसायिक सिलेंडरचे भाव वाढल्याने सर्वसामान्यांचं मात्र बजेट कोलमडलंय. LS मराठी, अशोक बिद्री, मनमाड, नाशिक.